पर्यावरणाची काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्वत्र केले जात असताना सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील विलास दिगंबर मळगावकर यांनी एक अनोखा आदर्श घालून दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून गोमय गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामात ते अथकपणे गुंतलेले आहेत आणि आता या मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू झालंय। त्यांच्या या उपक्रमामुळे इको फ्रेंडली गणेशोत्सवाला एक नवा आयाम मिळालाय। गेल्या 8 वर्षांपासून विलास मळगावकर हे केवळ मातीच्या गणेश मूर्ती न बनवता गोमय अर्थात शेणाचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती तयार करत आहेत। त्यांच्या या मूर्ती टिकाऊ असून विसर्जनानंतर सहजपणे मातीत विरघळतात, त्यामुळे नदी किंवा तलावांचं प्रदूषण होत नाही। हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मी विलास दिगंबर मळगावकर, मुक्काम पोस्ट मळगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील गणेश मूर्तिकार। गेली जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही गोमय गणेश गणपतीची निर्मिती करतोय। गोमय गणेश म्हणजे शेतातील माती आणि देशी गाईचं शेण यांच्या समप्रमाणात मिश्रण करून तयार केलेली गणेश मूर्ती। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती माती आणि पीओपी पेक्षा 50% वजनाने हलकी असते आणि गोमय असल्यामुळे त्यात कंपोस्ट असतं। जे काही माती मूर्ती विसर्जन केल्यानंतर तयार होणाऱ्या निर्माल्यामध्ये झाड चांगल्यापैकी जिवंत होतं आणि म्हणून ही संकल्पना वापरतो। गेली 10 वर्ष आम्ही गोवा, मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी मूर्ती आमचे जात आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।